गरमी लय आहे ना, अजून 2 दिवस राहणार. थोडा जोरात हरे कृष्णा. मी घामाघूम झालो. तुम्ही हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या इचलकरंजी इस्कॉनचे TMC कमिटी आणि आमचे महाविष्णू प्रभू आम्हाला मदत करणारे आणि आमचे मॅनेजर प्रभूजी. तर आज माझा पहिलाच क्लास आहे. इथं मला येऊन 1 महिना झाला, इथे 2 महिने झालेत आणि त्यामुळं आपला काही मला परिचय नाही आणि माझाही आपला परिचय नाही. तर असं नॉर्मल ट्रेंडिंग कसं असतं आपलं क्लासमध्ये, यायचं कीर्तन करायचं ऐकायचं, इथं बसणार 1 तास अर्धा तास बोलणार, हरिबोल करून नाचायचं, प्रसाद घेऊन जायचं. तसं म्हणजे आता कसं आहे, क्वेश्चन आन्सर फीडबॅक 2 वे ट्रॅफिक असलेलं बरं असतंय. मग काय ऐकणाऱ्याला मजा येते आणि बोलणाऱ्याला मजा येते. नर भागवतमचा श्लोक आणि हे फार हायर गोष्ट आहे. इथून 2च महिने झाले असतील, आज दुसरा कंप्लीट होईल, पण मला एकदम घरच्यासारखं फील झालं. घरच्यापेक्षा, कारण की इस्कॉन मंदिर म्हणणार नाही, घरचं म्हणजे जे इथले भगवंत आहेत, प्रसाद आहे, तुम्ही सगळे लोक आहे. तसे 17 वर्ष मी इस्कॉनमध्ये गुजरातमध्ये काढली, मग इकडे आलो. तसं मी मूळचा साताऱ्याचा. थोडंसं स्टार्टिंगला इंट्रो देतो, परत काही एवढी गरज नाही आहे, पण आपण कोणाशी इंटरेक्शन करतोय काय. तसा मूळचा मी साताऱ्याचा आणि म्हणजे इथे एकदम असं वाटलं की आपलीशी लोक आहेत सगळे, काय प्रयास करायला लागला नाही. माताजी पण असं की लेकरू सारखं आहे आणि हाय आपल्या प्रभूजी आहेत. प्रभूजी पण आमचे 1 वर्षात 1 महिन्यात घनिष्ठ मैत्री झाली, प्रभूजी आहेत है ना. तर असंच कृपा राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादाने 2 शब्द आपण बोलण्याचा प्रयास करतो. 16वा श्लोक केला 3 दिवस, आता कळलं 12वा आहे. असं ते भगवंतच बोलणार आहेत, आपल्याला काय फरक पडत नाही, भगवंतालाच बोलायचं. तर क्षमा करा, विचारायचा माझा अधिकार नाही, पण मी फक्त विचारतो, दीक्षित कोण कोण आहेत प्रभूजीमध्ये? दीक्षा कुठली कुठली झाली? 2घांचीच झाली. हां बरं. 16 माळा कोण कोण करते? 1 2 3 प्रभूजी करतात. अच्छा, इथे माताजी कोण कोण दीक्षित आहेत? 1 2 3 4. बाकी 16 माळा करतात. बाकीचे कितीपर्यंत आलेत? हां, का विचारतो माहिती आहे का? कुठलाही आपण नवीन ठिकाणी जातो, तिथला परिचय पाहिजे की भाई लोक कसे आहेत, त्यांना काय आवडतं. कधी कधी गावात आपण बाहेर येतो आणि असं बोलून जातो की चटका लागतो. परत एक अंदाजावा दीक्षित भक्त किती आहेत. आता बाकीचे VIP पावणे 7 पर्यंत येतील. दीक्षित गाडी पार्किंग करूपर्यंत 7, कीर्तन द्यायचं. हा, हरे कृष्णा. अच्छा, घरी कोण कोण 5 वाजता उठतं इकडं? बघा मी का विचारतोय, भागवतम त्याशिवाय समजणार नाही. तुम्ही असं म्हणा काही बडबडतंय. कितीला उठतात घरी? 5ला. हरी बोल. इकडे सगळे 5ला उठतात ना. घरी मंगल आरती कोण कोण करतं इकडं? करा करा, हात वर करा, काय प्रॉब्लेम. 2च मंगल आरती करतात. 4 इकडे कोण कोण मंगल आरती करतं? घरी प्रभूजी करतात. छान. हरे कृष्णा हरे कृष्णा. हरी बोल. वांछा कल्पवृक्ष. ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 31 श्लोक संख्या 12. अध्यायाचं नाव आहे प्रचेतावको नारद का उपदेश. किंवा योगेन सांख्येन न्याय स्वधायाय रोपी किंवा श्रेयोभिरन्यश्च न यत्रा मदो प्रदो हरिः.
किं वा योगेन सांख्येन न्यायस्वाध्यायोरपि किं वा श्रेयोभिरन्यश्च न यात्रामप्रदो हरिः किं वा योगेन सांख्येन न्यायस्वधाययोरपि किं वा श्रेयोभिरन्यश्च न यत्रामप्रदो हरिः। कृपया पढ़िए। कौन पढ़ेगा? किं वा योगेन सांख्येन किं वा योगेन सांख्येन न्यास स्वाध्यायोरपि किं वा श्रेयोभिरन्यश्च किं वा श्रेयोभिरन्यश्च यत्रात्मप्रदो हरिः। न यत्रात्मतो प्रदो हरिः। संपलं पेट्रोल आहे. किं वा योगेन सांख्येन न्यास स्वाध्यायोरपि किं वा श्रेयोभिरन्यश्च न यत्रामप्रदो हरिः। माताएं, किं वा योगेन सांख्येन नास स्वाध्यायोरपि किं वा श्रेयोभिरन्यश्च यत्रामप्रदो हरिः। किं वा योगेन सांख्येन नास्य स्वाध्यायोरपि किं वा श्रेयोभिरन्यश्च नैयात्माप्रदो हरिः। किम क्या लाभ वा अथवा योगेन योग अभ्यास द्वारा सांख्येन सांख्य दर्शन के अध्ययन से न्यास संन्यास ग्रहण करने से स्वाध्यायो तथा वैदिक साहित्य के अध्ययन से अपि भी किम क्या लाभ वाह अथवा श्रेयोभी शुभ कर्मों द्वारा अन्य अन्य च तथा न कभी नहीं यत्र जहाँ आत्मप्रदः आत्मा की तुष्टी हरी भगवान. आपण वा कधी म्हणतो? गुलाबजामुन वाह, आणि परवा पावभाजी खाल्ली वाह, मजा येते ना. कथा करा, कीर्तन करा, पावभाजी. खिचडी असली थोडं असं होतं. किम म्हणजे क्या लाभ है ना. किम आश्चर्यम, काय लाभ आहे आम्हाला. इस्कॉन मध्ये येऊन काय लाभ झाला? दीक्षित भक्तांना विचारा. प्रेम में दीवानी हो गई. प्रभुजींना विचारा, न घर के रहे न काम के रहे, सिर्फ हरि के हो गए, है कि नहीं. माताजी लोग भी हरि के हो गए. जो अनुवाद शिला प्रभुपाद जी के द्वारा, शिला प्रभुपाद की जय. जो दिव्य विधि विधान, थोडंसं आहे, माझ्या पाठोपाठ म्हणा, प्रयत्न करा. जो दिव्य विधि विधान पूर्ण पुरुषोत्तम भगवान का साक्षात्कार कराने में सहायक नहीं होते, वे व्यर्थ है. चाहे वो योगाभ्यास हो या पदार्थ का वैश्लेषिक अध्ययन, कठीण तपस्या. आता निर्जला येईल पुढची एकादशी. संन्यास ग्रहण करना या कि वैदिक साहित्य का अध्ययन हो, भले ही ये आध्यात्मिक प्रगति के महत्वपूर्ण पक्ष क्यों न हो.
किंतु जब तक किंतु जब तक कोई भगवान हरि को कोई भगवान हरि को नहीं जान लेता, नहीं जान लेता, ये सारी विधियां ये सारी विधियां व्यर्थ है. व्यर्थ है. बरं, आता वाचलं ना, काय समजलो? आता एका कानातनं गेलं आणि दुसऱ्या कानातनं बाहेर गेलं, आहे की नाही? आपल्या पुढं काय बुक्स किंवा जसं मोबाईल आहे त्यामध्ये वाचलं ना, सोपं पडतंय. प्रभुपादजी काय म्हणतात, तुम्ही जे विधिविधान पालन करता त्याचा भगवंताशी जर काही संबंध नसेल, जर प्रेम विकसित होत नसेल, तर श्रम एवही केवलम. आपण 16 माळा जप करतो, कोण कोण 64 माळा करतं, कोण कोण 32 करतं, पण कंटाळ येतो, रुची लागत नाही. का? कारण की आपला संबंधच नाही आहे. तसा वरकरणी आहे संबंध, आपण इस्कॉनशी जोडलोय, पण आपलं अजून आपण नातं भगवंताशी बनवलेलं नाही. सर्वप्रथम नातं प्रभुपादांनी काय दिलं आपल्याला, भगवंतामध्ये काय नातं आहे कोणाला माहीत आहे का? आपण भगवंताचे कोण आहोत? अंश आहोत. आणि कोण आहोत नात्यात? दास आणि दासी आहोत. तर त्या नात्यामध्ये आपण जर भजन केलं तरच फायदा होणार. काही काही कामवाल्या किंवा कामवाले घरात काम करणारे कसे असतात, मालकाच्या बेडवर झोपतात मालक नसताना, फ्रीजमधनं मालक खायच्या आधी आयटम खाणार आणि ते पाण्यानं किंवा दुसऱ्या आयटमनं भरून ठेवणार. अशी आपली भक्ती आहे, त्यामुळे आपल्याला आनंद येत नाही. समजते काय म्हणतो मी? भगवान खायच्या आधी ती खायची इच्छा करणे. 24 गुलाबजामुन आणले, त्यातले 12 आपण घरच्यामध्ये वाटले, नंतर बाकीचे 10 भोगसाठी ठेवले. संबंध नाही, आईशी संबंध आहे, वडिलांशी संबंध आहे, त्यामुळे आपण संध्याकाळी कामावरून सुटलं की घरी जातो. आपण दुसऱ्यांच्या घरी जातो का? जातो, मित्राच्या घरी बसतो 15-20 मिनिटं, पण झोपायला खायला आपण आपल्याच घरी जातो. मित्र 2 दिवस देईल, 3 दिवस देईल, परत बायको किंवा मित्र म्हणाल तेजी आता सांगा ह्यांना आपली व्यवस्था बघा. पण भगवंत म्हणतात का हो, तुमचं तुम्ही बघा. आता मुंग्याला किती लागतंय? काही ग्राम. हत्तीला दिवसात लागतंय 100, 200, 500 किलो. आणि आपल्याला किती लागते? 20 ग्राम तांदूळ, भात, डाळ 1 वाटी, आणि त्यासाठी केलेला अट्टहास है ना. ह्यासाठीच केला होता का अट्टहास? कुठं ऐकलेलं? योगाभ्यास लोक प्राणायाम करतात, अनुलोम विनुलोम, कुंभक, पूरक, रेचक. कशासाठी? ब्रह्मांडीय शक्ती किंवा ब्रह्मांडामध्ये संचार करण्यासाठी. किती प्रकारच्या सिद्धी आहेत? 8 प्रकारच्या आहेत. काही ठिकाणी 24 प्रकार सांगितलेत, काही ठिकाणी 12 प्रकार सांगितले. आज गल्ली गल्लीत सिद्धीवाले बसलेत. सिद्धी प्राप्त करण्यासाठी 20-30 वर्ष नको. किती पाहिजे माहिती आहे का? 3 महिने पाहिजे. प्रभूजी आम्ही तर 12 वर्ष 10 वर्षापासून भजन करतो, सिद्धीच नाही. पण आचार्य लिहितात भक्तामध्ये सिद्धी असते. पण भगवंत काय करतात? झाकून ठेवतात. का हो झाकून ठेवतात? कारण की बाबा हवाच चालायला लागला की लोक मला सोडून ह्याच्या मागे पळतील. अरे हरे कृष्ण बाबा हवेत चालतात, चला चला चला, भंडारा घेऊन चला, पैसे घेऊन चला, सोनं चांदी, लेकी मुली, मित्र परिवार घेऊन चला. ह्यासाठी भगवंत काय करतात? हरे कृष्ण महामंत्र एवढा पॉवरफुल आहे, भगवंत झाकून ठेवतात त्याची शक्ती. आणि शेवटपर्यंत आपल्याला वाटतं खाली फुकट वेळ गेला, ह्याच्यापेक्षा भारी तो प्राणायामवाला होता, हवेत तरी चालायचा. भगवंत टेस्टिंग करतात. ज्ञानेश्वर महाराज आणि भाऊ मंडळी भगिनी निर्जीव भिंत चालवली. चांगदेव कुठं बसून आले? वाघावर बसून आले. अरे म्हणले ज्ञानेश्वरा, मी सजीव वाघ चालवला, तो निर्जीव भिंत चालवली. ज्ञानेश्वर महाराज, माझ्या गुरुच्या विठ्ठलाची कृपा आहे. काय असाध्य आहे बघ, तुमच्यासाठी काय असाध्य आहे?
महाराष्ट्रात, खासकर साऊथ इंडिया, महाराष्ट्रामध्ये इतर राज्यात 4 नियम लगेच भंग होतात. 4 नियम माहित आहेत ना सगळ्यांना? काय 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 सोपं विचारलं प्रभू. पण तुम्हाला सांगू का, आजपर्यंत आपले 4 नियम पालन झालेले नाहीत. त्यांना काहीतरीच बोलताय प्रभू. आपले 3च नियम पालन होतात. कुठले कुठले? कांदा लसूण नाही, चहा कॉफी नाही, अंड मटण मासे मच्छी नाही. बरोबर? आपल्याला का प्रगती होत नाही माहिती आहे? आपण बाहेर करणे 3 नियम पालन करतो, पण जे वासना आहे ना, पूर्वी आपण जे जग सोडून आले, चहा कॉफी, नॉनव्हेजचं, जुगाराचं, ते आतमध्ये अजूनही मन आहे. 4था नियमचं मी नावच घेतलं नाही हा. मोठी हाय लेवल आहे. 4था नियम काय आहे? इल्लीगल व्यभिचार करणे. पती पत्नी संबंध सोडून बाह्य संबंध स्थापित करणे, बाहेर शारीरिकदृष्ट्या आणि आंतरिकदृष्ट्या. यामुळे आपल्याला प्रगती होत नाही भक्तीमध्ये. ज्या दिवशी 4था नियम पालन होतील, प्रभुपादांसारखे तुम्ही जमीन सोडून 2 इंच वर चालणार. फार अवघड आहे. आपण काय म्हणतो, यार काय 4 नियमाने हरे कृष्णा करायचं? नाही, एवढं करा, भरपूर आहे. गुरु महाराजांची पहिली ऑर्डर काय असते? प्रभुपादांची पहिली ऑर्डर आहे काय? 16 माळा आणि 4 नियम. आता आपल्या माळा कशा होतात? पहिलं बोर्ड बाहेर असायचं, आता त्या हातात मोबाईल आला की चला सोय झाली. हरे कृष्णा, अरे टिंग वाजलं, मेसेज आला वाटतं, झालं, ध्यान भंग झालं. कुठल्या योगीला तुम्ही बघितलंय का ध्यानात बसला आणि टिंग वाजलं किंवा त्यानं मोबाईल उचलला? प्रश्नच नाही. पद्मासनामध्ये बसतो आणि तो ध्यान करतो. पण आपल्याला सगळी छूट दिलेली गेलेली. काय दिली आहे? डिस्काउंट. ठीक आहे, माळा कर नाही ना, चालत फिरत कर, कुरकुरे खात खात पण माळा कर. ते 50 वर्ष झाले तरी कुरकुरे खाऊनच माळा करते, कारण की ह्याने सांगितलेलं कसा पण माळा कर. मग वैतागून सोडून निघून जाते. प्रभुपादांनी सांगितलं या माझ्या मंदिरात. प्रभुपाद म्हणले कीर्तन करा, पोटभर नाही, खूप नाचा, पोटभर खावा आणि हरे कृष्ण करा. हे सुरुवातीच्या भक्तांना होतं. दीक्षा घेऊन 8 वर्ष झाली तरी तेच करते, 3च गोष्टी: इटिंग, फिस्टिंग, डान्सिंग. झालं की आता नवीन आपण होतो, ठीक आहे, आता पार म्हातारं झालं, पांढरी दाढी आली, लटलट लागले, तरी इटिंग फिस्टिंग करते. हे नवीन लोकांसाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि एक क्लिअर गोष्ट सांगतो, न कोणी सांगून आपल्यात फरक पडणार आहे, न वाचून फरक पडणार आहे एवढा. का हो? कारण की परत घरी गेल्यावर किंवा रूम मध्ये गेल्यावर परत त्या वृत्ती येतात. माणूस 2-2 तास वाचतो, परत मनात वृत्ती येते, इच्छा, आकांक्षा. माणूस वैतागून सोडूनच देतो. पण योग म्हणजे प्रयत्न करत राहणं. असं नाही की तुम्ही शुद्ध भक्त झाला, भगवंताचं दर्शन झालं की तुम्ही मुक्त झाला लगेच. कुरुक्षेत्रावर भगवान उपस्थित होते. दुर्योधनाला भगवंतांनी दर्शन दिलं, तो काय म्हणला? इसको बांध दो. ध्रुव महाराजांना भगवंताचं दर्शन झालं. कुणाला? ध्रुव महाराजांना भगवंताचं दर्शन झालं. पण त्यांच्या भावाला यक्षांनी मारल्यामुळे त्यांनी यक्षांबरोबर युद्ध पुकारून लाखो यक्ष मारली. याचा अर्थ काय झाला हो? सत्संगाशिवाय गती नाही. तुमचं रीडिंग, चॅन्टिंग हे सेकंडरी आहे, पहिलं हे सत्संग. श्रवण जेव्हा ब्रह्मदेवांनी करवलं, ब्रह्मदेवाच्या पुत्राने मनूने श्रवण करवलं की ध्रुव, तुला भगवंताचं दर्शन होऊन तो अधुरा कसा राहिला है ना. म्हणून एक हिंदीमध्ये कहावत है, लातो के भूत. सगळ्यांच्या घरी दुर्घटना झालेली आहे का नाही? असं कोण आहे का आकाशातनं पडले? आपल्या आजी आजोबांचे, आई वडिलांचे, कुणाकुणाची भगवान करू नये मृत्यू झाली मित्राची. आपण गाडी चालवतो म्हणून हळू चालवतो आहे की नाही? घरी कोणतरी वाट बघते. किंवा
त्या विहिरीला बांधारा नाहीये, कटडा नाहीये, रेलिंग नाहीये, हळू जावं, पावसात रस्ता आणि विहीर कळत नाही. का सावध झाला हो तुम्ही? कारण तुमचं कोणतरी तिथं गेलं, धक्का बसला ना. त्यामुळे हरे कृष्ण महामंत्र, प्रसाद आणि भक्त आणि भागवतम श्रमे हे केवळ आपल्याला वाटतं कुठं येऊन अडकलो. म्हणून आजही आपण सोमवारी वेगवेगळ्या देवांचे वार करतो. मंगळवारचा उपास, सोमवारचा उपास, गुरुवारचा उपास. अहो थांबा, शुक्रवार आहे, शनिवारी आपण नॉनव्हेज खात नाही, शनिवारी फक्त किंवा मंगळवारी, बाकी 4 दिवस खातो. आता सांगा, ह्यो म्हणतो आम्हाला भगवंत दाखवा, कसं दाखवायचं? भगवान म्हणले पत्रम पुष्पम फलम तोयम ना, मी प्रसन्न होतो. प्रभुपाद म्हणले जर भगवंत म्हणले असते मटनम चिकनम अंडनम तर आम्ही प्रसन्न, आम्ही घेतला असतं, भगवंतांनी आम्हाला दर्शन दिलं असतं. त्यामुळे इस्कॉन हा साधारण तुच्छ मार्ग नाहीये. इथं नवीन नवीन तुम्हाला आलं की भक्त काय म्हणले, पुस्तक वाचा, प्रसाद घ्या, घरी पळा. काही भांडी बिंडी घासायची नाही, काही सेवा बिवा नाही. काजू खा, लाडू खा, खीर खा, अरे वा चांगलंय, नाचायचं, घरी जाऊ, जा जा जा. पुन्हा शुद्ध होऊन त्याची इच्छा होते, प्रभूजी काही सेवा आहे का हो? प्रभुपादजींनी 1-2 वर्ष स्वतः कुकिंग केलं, वाढायचे, खरकटी भांडी उचलायचे, धुवायचे आणि ठेवायचे. आणि तो इस्कॉन बुलेट खाऊन घरी जा, गुलाबजामुन ठेवलेले. मग एका बिचाऱ्याला शुद्ध झाला, त्याला राहवलं नाही. म्हणलं प्रभुपाद काही सेवा आहे का हो? तसे शिक्षागुरू आणि गुरु वाट बघत असतात की कधी हा महात्मा माझ्याकडे येईल आणि म्हणेल महाराज काही सेवा आहे का? तुम्ही पाहिलं असेल, कुणी कुणी भांडी घासलीत राधाराणीच्या किचन मध्ये. आता आपण पहिलं म्हणू राधाराणीचं किचन कुठे आहे प्रभू? इकडं, हेच राधाराणीचं किचन आहे. असं असतं एवढंच, आमचं घरचं लय मोठं आहे. तुमच्या घरचं मोठं आहे पण त्यात कृष्ण नसेल तर काय उपयोग नाही. हे जे किचन आहे ना, हे राधाराणीचं किचन आहे. हा प्रभू, हे जे किचन आहे ना, राधाराणीचं किचन आहे. इथे तुम्ही भांडी घासा, स्क्रबर तुम्ही भांड्याला लावताय, कुठं जाणवतो स्क्रबर? ते घासणी काय म्हणतात, कुठं जाणवतो तुम्हाला घासणी? तुमच्या छातीत जाणवते. तुम्ही करून बघा. आता आमचे प्रभूजी शक्ती, दिव्य शक्ती प्रभू आता सगळे भांडी घासतात का? ते कुणाला मी बघितलं एकटेच घासतात का? त्यांना दिव्य आण, त्यांना माहिती त्यांना काय भेटते. भांडी घासतात घासतात घासतात, काय राहिलं आपलं शेवटी थोडं. खाने वाले से झोपने वाले बडे. कोण कोण झोपले? खाने वाले से खिलाने वाले बडे. नवीन आपण आलो, आपल्याला शिक्षागुरू वाढायचे. आता आपण शिक्षागुरूला बसवायचं, भक्तांना बसवायचं आणि वाढायचं. आनंद, दिव्य आनंद घ्यायचा. क्योंकि ज्ञानदान और अन्नदान कलयुग में श्रेष्ठ दान है. सगळ्यात मोठा दान काय कलियुगात? ज्ञानदान, प्रीचिंग आणि अन्नदान, प्रसाद. प्रसाद वाटायचा. प्रसाद जो खात नाही ना, तो असं तुमच्यासारखं इथं रविवारी पोहोचू शकत नाही. तुम्ही प्रसाद खाता म्हणून इथपर्यंत येता. प्रसाद बंद करून बघा, तुम्हाला कुठेतरी मठात हुडक्यात जायला लागेल. अरे इकडं बसलोय, वेगळंच माळा घातलेत, कुंड वेगळे. काय झालं प्रभूजी? अहो लय पॉलिटिक्स आहे. तुझ्या घरी पॉलिटिक्स नाही का? आहे पॉलिटिक्स? कुठं नाही. इंद्र पण थरथर कापते पॉलिटिक्समुळे. राक्षस तिकडे जातात इंद्राकडे. हे काय मग आपली छोटी रूम आणि सगळीकडे पॉलिटिक्स आहे. बाहेर पण चोर असतो, त्याला पण मारतो. घरात पण चोर असतो. घरातला चोर कोण? पोरण, बायको किंवा कधी कधी पती पण. रागाला जाऊ नका, एक एक्झाम्पल देतोय, असं समजून घ्या. बायको आणि पोरं चोरी करतात, आपण म्हणतो त्यांना मारत नाही. असू दे, बायकोने घेतली. पण ती जर कोणी चोरी केली त्याला किती मार मार मारतात, है ना? 2 जण मारत नाहीत, घोळका तुटून पडतो. कारण की सकाळी घरनं बायकोनं भांडून निघालेलं असते, मालकाशी भांडलेलं असते, पगार दिलेला नसते. सगळा राग कोणावर काढायचा? ती लाल कपडेवाले मंदिरातला आहे, घर आहे, हा ना त्याला, हा ना, धडाधड धडाधड, है का नाही? जिसका कोई नहीं उसका खुदा होता है, जिसका कोई नहीं उसका श्याम सुंदर है.
चुका कोण करत नाही? विश्वामित्र, सौभरी मुनी लाख लाख वर्ष तपस्या करून रंभा मेनकाकडे पडले. आपण आहे का हो? विश्वामित्र आहे का? सौभरी मुनी तेवढी पण आपली लेवल नाही. समजतंय? एकमेका सहाय्य करू. सुपंत का कुपंत धरायचा? कुपंत का धरू नये? कुपंत कुठला आहे माहिती आहे का? आपण सगळे भगवान, आपण सगळेच विष्णू. मग इथं काय आलोय? कशाला त्या हॉस्पिटलच्या लाईनमध्ये बसलाय दात काढायला विष्णू आहे तर? असा हात फिरवला की विष्णूचा दात दुखतो का? अहो डॉक्टर कुठं दुखते? हळू हळू. म्हणून आज प्रभुपादाने दिले निर्विशेषवादी, शून्यवादी अशा लोकांना पकडून प्रभुपाद ऑपरेशन करायचे बुटानं. तुम्ही लीलामृत वाचले? आपलं ऑपरेशन बुटाने कोण करत नाही सध्या, त्यामुळे आपण बिघडलोय. आणि बुटाचं ऑपरेशन कुणाचं करता येतं? मित्राचं, मैत्रिणीचं, जीवाभावाच्या नात्याचं. मित्र नवीन माणसाचं ऑपरेशन तुम्ही बुटानं कराल, तो बुटानं मारेल. कोणाला काहीतरी दिलं तर तो आपलासा होणार. तुम्ही डेली जाताय, 20 रुपये दे रे थोडं रिचार्ज करायचंय, 100 रुपये दे रे पेट्रोल भरायचे. अरे तू केलंय काय माझ्यासाठी? प्रभुपादांनी काय केलं आपल्यासाठी? 17 वर्ष जाऊन आपल्याला नरकातनं वाचवलं सगळ्यांना. शिला प्रभुपाद की संपलं नाही, लगेच कोण जाईल. प्रभूजी म्हणते लवकर सोडलं. तुम्ही काहीतरी द्या. आई वडील म्हातारे झाली की म्हाताऱ्या प्रॉपर्टी नावावर कर, असं तसं जाणार आहे तुम्ही. आता आई वडिलांनी तुमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही काय केलं तुमच्या नावावर प्रॉपर्टी करावी? सुईमध्ये एक होल असते आणि आटा छानने की जो छन्नी होती है उसमें सैकड़ों होल होते हैं. अभी जब हमारे जैसी छन्नी जब सुई को बोलेंगे कि तेरे में छेद है तो हास्यास्पद बात है ना? त्यामुळे प्रेमाशिवाय गती नाही. मती चांगली असेल तर गती चांगली आहे. धन्यवाद. घड्याळाला पण गती चांगली आहे आज. संपेल आता थोड्या वेळात, झोपू नका. हरीचा अर्थ काय हो? कोण सांगतंय? अच्छा बरं झालं. मागे दीक्षित भक्त कोण आलेत का आता? कोणी दीक्षा घेतलेली आहे माग? काय प्रॉब्लेम नाही. असं नाही की दीक्षित भक्त सगळ्यांसाठी, फक्त विचारलं कारण की मला VIP हुडकायचे. हा, हरीचा अर्थ काय हो? थोडं पुढे या, मागे टेबला खाली घुसले सगळे. हरीचा अर्थ काय? फक्त माताजींना येते बघा. प्रभूजी बिचारे आपल्या कंपनीत असतात. हरी म्हणजे काय? हा, दुःख हर. दुःख हरणारे ते हरी. आपल्या जीवनातलं भगवंतांनी काय हरलं? पहिला भगवंतांनी आपलं द्वेष हरलं, आपलं दुःख हरलं, आनंद दिला भगवंतांनी. तुम्ही बघा स्टार्टिंगला जेव्हा भजन तुम्ही चालू केलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम, फार छान वाटतंय. पुढे सगळ्यांचे चेहरे प्रसन्न आहेत, काहीतरी समजतंय. इथं पण आहेत. त्यामध्ये बोलणाऱ्याला उत्साह येतो, नाहीतर हे ढेपाळे खांदे काय चाललंय, जाऊ दे. उत्साह निश्चय धैर्य तत्त कर्म प्रवर्तनात है ना. आता पण उदाहरण काय देत होतो मी, विसरलं. आता मी काय सेंटेन्स म्हणलं लास्ट? नो प्रॉब्लेम, थँक्यू. संकर्षण प्रभू म्हणले हरी. हरी म्हणजे सगळं हरणारे. आता भगवंतांनी पहिलं हरलं कांदा लसूण, आणि सगळ्यांना चहा आवडायचा, चहा हरला है की नाही. राहिलं काय? दूध, प्रसाद. आधी तिथं मला प्रभूजींनी दाखवली परवा खावा गल्ली गाडीवरनं. खूप लोक संध्याकाळी एन्जॉय करतात. पुराणात वर्णन आहे बरं का, असं काही हे नाही. पुराणात वर्णन आहे. पत्नी घरात कुकिंग, भौतिक लोकांना सांगतं, तुमच्या भक्तांचं नाही, नाराज होऊ नका. पत्नी घरी कुकिंग करणार नाही. संध्याकाळी पती आला की म्हणणार चला बाहेर खायला जाऊ. हे लिहिलंय कलियुगाचं, कलिपुराण. ब्रह्म हे आपलं
नाव विसरलो, येईल थोड्या वेळ लक्षात. सकाळी एकदा कुकिंग करून ठेवेल, ते संध्याकाळपर्यंत चालवायचं, किंवा संध्याकाळी कुकिंग करून ठेवलं, हे कलियुगाचं चित्र आहे. बाहेर खाणं, क्रेडिट कार्डवर एन्जॉय करणं आणि खूप साऱ्या गोष्टी प्रभुपादांनी लिहिलेत. ज्या मनुष्यासाठी काहीच आवश्यकता नाही आहेत अशा गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत. श्री चैतन्य चरितामृत में कहा गया है, भक्ति बिना केवल ज्ञाने मुक्ति नहीं है, भक्ती साधन करे यही प्राप्त ब्रह्मलय. तर ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा भक्तीमध्ये आला, हरे कृष्ण महामंत्र केलं, तेव्हाच तुम्ही ब्रह्मभूत झाला, मोक्ष मिळाला. तुम्हाला आता मोक्षासाठी वेगळा प्रयास करायची आवश्यकता नाहीये. सेवा करायचा, हरे कृष्ण महामंत्र म्हणायचं, गुरुची आज्ञा पालन करायची. भक्तीमध्ये गुहेत जाऊन बसणं, त्राटक लावणं, प्राणायाम करणं, योगासन करणं काही आवश्यकता नाहीये. कारण की अशा गोष्टीची आवश्यकता कोणाला असते की ज्याला काहीतरी प्राप्त करायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय, सायुज्य प्राप्त करायचंय. भक्ताला काहीच प्राप्त करायचं नाही. भक्ताला काय प्राप्त करायचंय कोण सांगेल? प्रेम प्राप्त करायचंय, कृष्ण प्राप्त करायचंय, आपली आई राधा राणी प्राप्त करायची आहे की नाही? का हो? दीक्षा घेतल्याविना तुम्हाला का भगवंताकडे जाऊसं वाटलं? मग विचार करा, दीक्षा घ्यायला घेतल्यावर कुठं जाणार? कधी कधी दीक्षा घेतल्यावर रॉकेट असं जायला पाहिजे की नाही? रॉकेट, विमान, कधी कधी विमान असंच जाते. अरे हो हो हो, थांब की, हो हो. मग दीक्षा घेतल्यावर अनर्थ सुरू होतात की आमचा गुरु थोडे लुकडे आहेत, दुसऱ्या गुरूंचं पोट मोठे. अरे पोट मोठं बघून किंवा दुसऱ्याचं ज्ञान बघून तुम्ही गुरु सोडला, हे अनर्थ आहे. किती वेळ लागेल मग? ह्या भौतिक जगात कोण कोण सुखी आहे हो? तुम्ही भक्त आहे, ज्ञानी आहे, खरंच सुख आहे का? आता कोणतरी स्टुडंट म्हणा हा मी सुखी आहे. आपल्याला प्रभुपाद म्हणतात काल कुठली भाजी खाल्ली आठवते का? आठवत नाही, तरी मुद्दाम म्हणणार आळूची वडी खाल्लेली. पण त्या भक्ताला माहित असतं आळूची वडी नाही खाल्ली. उगाच खोटं बोलायचं, द्वेष करणं, खोटं बोलणं, लंपट, प्रिटेंडिंग टू बी समवन. तुम्ही जे नाही ते प्रिटेंड करणं, ईर्ष्या, द्वेष, लोभ. भगवताचार्य म्हणतात ब्राह्मणा जर लोभ नसता, पहिले ब्राह्मण शाप द्यायचे, देवता पण भस्मवायचे. आज आपण बोललो ते हसल, हे काहीच झालं नाही. खोटं बोलल्यामुळे तपशक्ती नष्ट होते, लोभ केल्यामुळं, काम, वासना. त्यामुळे ब्राह्मण दीक्षा ब्राह्मण होतात, त्याचं पहिलं कर्तव्य खरं बोलणं, स्वतःशी आणि दुसऱ्याशी. कपट आचरण करू नये. पहिले दीक्षित भक्त पण काय झालं, महाराजांची भेट घ्यावी, महाराज म्हणावं महाराज अशा अशा माझ्या चुका होतात. कोण जातो? आणि आपण म्हणतो भक्ती टेस्ट येत नाही, है ना? ये तभी तक उपयोगी होते हैं जब तक वो भक्ति के पूरक है. किती भक्ती करा. अजून बघा, कीर्तन मध्ये तुम्ही 3 तास नाचू शकता. आजारी म्हातारा माणूस असू दे, अर्धा तास तरी 15 मिनिट तरी नाचते किंवा टाळ्या वाजवून बसेल. जवान माणूस 3 तास नाचतो, पण त्याला सांगा आता दुसऱ्या कार्य आपण करू भक्तीमध्ये, त्याला एवढी रुची नाही. कारण की तो कीर्तनामध्ये ब्रह्मभूत अवस्थेत गेलेला असतो, तो ब्रह्म झालेला असतो, आत्मा झालेला असतो. आत्माशी आणि परमात्माशी त्याची ओळख झालेली असते. तुम्ही बघा बायकांच्या कधी कधी अंगात येतं ना, असे केस फिरवतात. आजकाल पुरुष लोकांच्या मध्ये अंगात यायला लागले, वेगवेगळे अवतार डेली निघतात. बाई एक घुमायला लागले की सगळेच घुमतात, है ना? ह्याला भक्ती नाही म्हणत. कारण की वास्तविक हनुमानाने काली अंगात आले ना, ते शरीर फाटून जाईल. भक्त नसतात तेव्हा राधाराणी एक अंश हृदयात किरण सोडते की माझं श्याम सुंदरशी काय नातं आहे, काय प्रेम आहे. तुझ्या हृदयात मी एक किरणाचा अंश पण नाही, अंशचा 10,000वा 1 लाखो भाग सोडते आणि माणूस वेडेगत नसतो.
गुरु महाराज 6 तास कीर्तन करतात आणि भक्त लोक 4-4 तास प्रसाद विसरून हरी बोल वन्स मोर कीर्तन कीर्तन करतात. हे काय आहे? ह्याचा अर्थ तुम्ही त्यावेळेस शरीर नव्हता, तुम्ही आत्म्याच्या स्वरूपात तुमच्या स्वरूपात होता. तुम्ही विसरून जाता मी स्त्री आहे का पुरुष आहे. मैं तो गली गली प्रेम गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. आणि असं नाही की फक्त अर्जुन आणि मीराबाईसाठी भगवंतांनी ज्ञान दिलं, राधाना तुम्ही तिथं पोहोचू शकता. हरे कृष्णा. आलेल्या भक्तांचं स्वागत करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. एवढ्या उन्हात ना आता बघा संध्याकाळी आले तुम्ही कामधाम सोडून, खूप खूप धन्यवाद. असंच येत राहा. असं आहे काही नाही हो, बाहेर गेले की विसरते. मी पण विसरतो खोलीत गेल्यावर. आणि ते माया अशी आहे, आता खिचडी घेऊन बसलं ना, आता ध्यानपूर्वक ऐकतोय भगवंताशी तादात्म्य आहे, बाहेर गेले की हा दुसरा लाल कपडावाला आता हे पण जाते. काय चाललंय हो पॉलिटिक्स. तुम्ही दीक्षा कधी घेणार? मी तर घेणार नाही बाबा. ह्याला काय म्हणतात? प्रिटेंडर कधीही प्रगती करत नाही. राधाराणी गोपी आणि यशोदामा, राधाराणी गोपी का कृष्णाला एवढं प्रिय आहेत? काय छल कपट नाही. त्यांना माहित आहे भगवान मशीन आहे आणि आपण पार्ट आहे. मशीन आहे म्हणून आपण आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. इथपर्यंत की प्रभूजी लोकांना जसं कृष्णाकडे येतात ना, संसार आवडू लागत नाही. काम करायला कंटाळ येतो. कशाला? ज्ञान झालं. कुठं जाऊन ते 20,000साठी दिवस रात्र मरा. कुठेतरी जाऊन जंगलात किंवा मंदिरात सेवा करतो, 6-7 हजार घेतो आणि भजन करतो. बायको पण तयार आहेत, मुली पण तयार आहेत. पण एक मन म्हणतं समाज काय म्हणेल, माझा परिवार सु बोलेशे. तमा तो सोनार होता तुम्ही, ज्वेलर. आता तुम्हाला खायला तुम्ही पेपर प्लेटमध्ये खिचडी खाताय. ह्यासाठी माणूस भक्ती करत नाही मन लावून. आता नगरसंगीतला आम्ही जातो, तिघच असतो. आज किती लोक आहेत? जवळपास 50, 120, 130 लोक आहेत. कीर्तनाला 3च असतात, आहे का नाही? म्हणून जो परमोच्च आनंद आहे, तुम्ही बघा जगन्नाथचे डोळे मोठे झाले कथा ऐकून स्वतःबद्दल. सुभद्रा महाराणीचे डोळे मोठे झाले. बलदाव भैयाचे डोळे मोठे झाले कथा ऐकून स्वतःची. आपल्याला तो आनंद गुरु महाराज जेव्हा कथा करतात, प्रभुपाद संन्यासी, तेव्हा तो आनंद प्राप्त होतो. पण तेवढा प्रोपोर्शन मध्ये आनंद प्राप्त होत नाही. आता तुम्ही नाचत असताना तुमचे डोळे मोठे झाले जगन्नाथ सारखे. अरे बापरे, किती भयावह आहे दिसायला. त्यामुळे भगवंत आता 25,000 वॅट ट्रान्सफॉर्मर मध्ये येते, 1000 वॅट. ते जर तुमच्या मोबाईलमध्ये टाकलं तर काय होईल? मोबाईलचं ऍपलचं ठॅपल होईल, स्टेपलर होईल त्या ऍपलचं. 5-10 वोल्ट ते करून प्लग इन करून येते. तसं राधाने आपलं फुल व्होल्टेज जर सोडला काय होईल हो? आता ह्याला जाळा म्हणून देऊन याला त्याचा काय उपयोग नाही. दिव्य आनंद आहे. आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं का म्हणतो? दिव्य आनंद घेण्यासाठी. आपण भगवंताला सुख देण्यासाठी आलो आणि भगवंताचे दुःख घ्यायला आलो. आपण प्रचार करणं म्हणजे काय? भगवंताची जिम्मेदारी जी खांद्यावर आहे भगवंतांच्या. म्हणून भगवत भक्त भगवंतांना का प्रिय आहे? कारण की ते भगवंताचं कार्य करतात. त्याला मुक्ती बिक्ती काय नको, पैसा नको, त्याला भगवंत पाहिजे. भगवंतांचं लोड कमी करण्यासाठी आपण आलोय. ललिता, विशाखा, राधाराणी भगवंताच्या क्लोज काय आहेत? कारण की ते भगवंताकडनं आनंद पण प्राप्त करत नाहीत, ते भगवंताला आनंद देतात, भगवंतांचा लोड घेतात.
भगवंतांच्या सेवेमध्ये, राधाराणीच्या सेवेमधला सगळा त्रास घेतात, गृहस्थीमध्ये असून. त्यामुळं माधुर्य भाव, गोपी भाव सर्वोच्च आहे. आणि ह्या सगळ्यांचा बेस आहे दास्य भाव. राधाराणीमध्ये दास्य भाव आहे, यशोदामामध्ये दास्य भाव आहे, हनुमानामध्ये दास्य भाव, अर्जुनमध्ये दास्य भाव आहे, आणि माझ्यामध्ये कर्ता भाव आहे, अहंकार. आपल्यामध्ये काय आहे सध्या, की मी कथा करतोय, किती मोठा मी प्रीचर, काय मी खिचडी बनवली, माझ्यासारखं कोणी बनवून दाखवते. दुसऱ्या रविवारी कुणाचा नंबर असेल त्याला फोन करायचा. आपल्यासारखी टेस्ट येणार नाही प्रभूजी तुमच्या खिचडीत. ह्याला काय म्हणतात, कर्ताहमिति मान्यते. मग भगवंत काय करतात, लातो के भूत बातों से नहीं मानते. मग त्याला असा पत्ता कट करतात की आयुष्यभर तो क्लास द्यायला घाबरतो. खिचडीत मीठ टाकताना लटलटतात हात परत. कुठे दुश्मनी कशी असते, एक माताची खीर बनवते आणि ती दुसरी येते रायवल चंद्रावली आणि तिथे जास्त साखर टाकणार किंवा मीठ टाकून निघून जाते. होते असं, होते. स्त्रीमध्ये एवढी भक्ती असते पण ती अडकते कामनामध्ये. पुरुषामध्ये एवढी भक्ती असते पण अडकतो कामनामध्ये. जर ब्राह्मण लोभी नसता तर आज जग काय झालं असतं. आज ब्राह्मणांना लाता घालतात, पण तेच ब्राह्मण काही वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी देवता लटलट कापायचे. ब्राह्मण अगस्त्य म्हणायचे, वृंद्र इकडे या. इंद्र म्हणायचे, हरे कृष्ण प्रभू काय सेवा आहे का. आज आपण म्हणे, बाळा इकडे या, तुझी काशी करा, मी चाललो घरी. अरे काशीला तरी जाऊ, दोघं जाऊ. काहीच ताकद नाही राहिली. आधी माईक नव्हते, 20-20, 60-60 हजार शिष्य बसायचे. इथनं ते शेवटच्या कंपनीपर्यंत विदाउट माईक ऋषीचा आवाज जायचा. शौनक ऋषी, सूत गोस्वामी. आज माईक कमी असलं की असं आपण बघतो, श्याम कसला माईक आहे, माझाच आवाज येईना आहे नाही. ओके, जर सिंह आळशी नसता तर जंगलात एक पण प्राणी राहिला नसता. सिंह पोटभर खातो, दिवसभर झोपतो. पोट भरलेलं असेल ना, तुम्ही सिंहावरनं जावा चालून, तुम्हाला काही करणार नाही. वाघावरनं नाही म्हणलं बरं का मी, वाघावरनं जाऊ नका, पोट भरलं असेल तरी फाडते नंतर खाऊ म्हणून. सिंहाचं असं नसतं. सिंहावरून तुम्ही, आता गिरमध्ये काय, गिर जंगलात रस्त्यात गावात सिंह फिरतात. आजपर्यंत एका मनुष्याला खाल्लेलं नाही सिंहानं. गिरमध्ये घरात दारात येत जात असतात पालतू कुत्र्याप्रमाणे. तिसरं उदाहरण, अगर सांप ने फुतकारना छोड़ दिया. सापामध्ये जर विष नसतं सगळ्यांनी त्याला मारलं असतं, पण धामण बिनविषारी असते, ते पण फुस करते. लोकांना माहित नाही धामीण आहे का नाग आहे, लोक फुस केलं की घाबरतात है ना. हे उदाहरण आहे. आणि आपल्यासारख्या सुंदर भक्तांमध्ये आपण अडकलं नसतो या मोह मायेत, तर आज जगाचं चित्र बदललं असतं. तुमच्यासारखे 18 प्रभुपाद म्हणायचे, तुमच्यासारखे 18 लोक द्या. काय द्या, 18 भक्त द्या म्हणले. मी अख्ख्या जगात हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, परम विजय ते श्रीकृष्ण केलं असतं हो. पण तुम्ही मंदिरात तरी या. मंगल आरतीला 3, प्रभूजी 3, एकादशीला 17 जण मोजली मी, त्यातलं पण कोणतरी आलं ते तुळशीच घेऊन गेलं. आमचे मॅनेजर म्हणले, प्रभूजी तुळशी गेली. म्हणलं ठेवायला आले का घ्यायला गेलेले. नाही, कधी कधी वाटतं एकादशी आहे ना, मंदिरातनं काहीतरी घेऊन जावं. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे तशी. तुळशीच घेऊन गेले. कृष्णाकडनं लांब गेल्यावर तुळशी खुश राहणार आहे, कृष्णाकडे खुश होती. कधी कधी होतो. माझा भाऊ दवाखान्यात आजारी पडला. त्याला डॉक्टरने सांगितलेलं ह्याला अनारसे देऊ नका, पण बिचारा रडत होता. 5 दिवसापासून काही खाल्लं नाही, सलाईनच खातोय. डॉक्टर नव्हते, नर्स नव्हते, मी जाऊन अनारसे चारले. कळलंय मदत कशी करावी, कुणाला गरज आहे, त्याला विचार तरी मदतीची आवश्यकता आहे का. झाड गेलं, ते पण तुळशीचं. कडीपत्ता जातोय, एकदा गाईच जाईल. म्हणजे लहान गाय छान आहे, मी घरी घेऊन जातो. असं नाही. राधाश्यामचे भक्त पण म्हणतात, राधाश्याम कोण नसते. अहो बरोबर, काय करताय, कृष्णच नाहीत, गेले वाटतंय. तुका जातो वैकुंठाला,
हरे कृष्णा. असं नाही, भगवंताला आपण द्यायचं. आजही मी बघतो ना, कर्मी लोकांमध्ये आम्ही खिचडी वाटायला जातो ना, क्षमा करा तुम्हाला आता खूप बोर होतंय, पाय पण दुखत असतील. मोठा क्लास उठबस करावं असतं तुम्हाला, पण आता उठवलं की बाहेरच जाणार अर्धी हवा खायला, परत ते पुढच्या वेळेला येते. आपण कुठं होतो? खिचडी वाटायला ते 10 रुपये ताटात ठेवतात. हो, किती रुपये? 1 रुपये पण ठेवतात. आपल्याला 10 रुपये हा 100 रुपये फरक नाही, भावना महत्वाची. एकदा भक्ती सिद्धांत महाराजांना रेल्वे स्टेशनवरनं कथा करून रिटर्न येत होते, एक म्हातारी मागणं पळत होती. भक्ती सिद्धांत महाराजांना जाणवलं, त्याच्याकडे 2 लिंबू आणि 2 आणे होते. त्यावेळेसचे काय होते? ती पळत आली, म्हणले महाराज, म्हणले थांबा थांबा, हा काय आहे? म्हणजे डोनेशन, 2 लिंबू आणि आज तुम्ही घेऊन या 2 लिंबू आणि 2 पैसे, 5 पैसे. चांगली गोष्ट आहे, भक्त लोक. पण काळ बदलला, परिस्थिती बदलली. आधी आपण चालत प्रचार करायचो, आज आपल्या इको आहे, मर्सिडीज गाडी आहे, तुमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. पण त्याने जर तुम्ही मंदिरातच आला नाही आणि गाडी कुठं स्टाईलला लावून IPL बघत बसला, मग YPL येईल, यमराज प्रीमियर लीग. YPL माहितीये का? लय भारी असते. पैसा, बायको, रूप, यौवन, बॉडी बिल्डर, कधी कधी आपल्या माळा पण तिकडच राहतात. YPL, यमराज प्रीमियर लीग. आणि असं म्हणू नका, काका आमचं म्हातारे 80 वर्षाचं, त्याला घ्यायला येईल, 8 वर्षाच्याला घ्यायला. असं होत नाही. 2 महिन्यातच जाते, एका दिवसात जाते, 8 वर्षात जाते, सगळीच जातात. पण माया काय आहे? माया ही आहे की आपल्याला कळतच नाही की मी मरणार आहे. आजचा सूर्य उजाडलेला, नमस्कार सूर्य देवता, आज खूप पैसे कमवणारा, चांगल्याच टेंडर करून दे पैसे. आता बुडला बिचारा, एक दिवस आपला आयुष्यातला गेला. पण भक्तांप्रती असं होत नाही. जशी आपण सुरुवात केलेली कथाची, भक्तांकडे सिद्धी नसते असं नाही. आता बघा, ICU बघितलं सगळ्यांनी? ICU पिक्चर नाही हा, ICU काय असते सगळ्यांनीच बघितले. त्यात कधीतरी शेवटी भक्त एकटा पडलेला असतो मनातल्या मनात. मग तिकडे गुपचूप एकदा भगवंत साक्षात आणि प्रभुपाद येतात. तो सांगूही शकत नाही, बोलूही शकत नाही. जसा हा मोबाईल ठेवलाय ना, तसं सगळं त्याला पिक्चर दाखवतात भगवंत. कसं आम्ही पहिल्या तुझ्या दीक्षेच्या आधीपासून तुझ्या बरोबर होतो आणि कुठे कुठे आम्ही तुला वाचवला, मी तुला कुठं कुठं वाचवला, कुठं कुठं तुझा घात होणार होता, कुठला स्त्री पुरुष तुझ्या आयुष्यात नुकसान करणार होतं आणि मी तुला वाचवलं आणि तुम्हाला खूप शिवाय घातल्यास त्या दिवशी. भगवंत दाखवलं सगळं आणि भक्त रडतो, अरे वा, श्रीराम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. कोण नसतं ICU मध्ये शेवटचे 5 मिनिटं 2 मिनिटं. त्याला भगवंत दाखवून देतात की तुला मी सिद्धी काय दिलेली, दुसऱ्या तिसऱ्या 8व्या वर्षीच की तू स्वर्गात जाऊन ब्रह्मलोकात जाऊन फिरून येऊ शकतोस. पण मी तुला दाखवली नाही का? माझी सेवा कोण करणार? आता सगळ्यांना आपल्याला भाव आला, सगळे बेहोश झाले, तोंडातनं फेस आला, अश्रू आले, चक्करून पडले. खिचडी कोण वाटणार? भगवंत वाटणार का येऊन? तुम्हीच वाटणार ना, संत लोक. तुम्ही चक्करून पडला म्हणून भगवंत पावर का दाखवत नाहीत? तुम्ही चक्करून पडला तर खिचडी कोण वाटणार? करणार कोण? उद्या प्रभूजी म्हणतील, कोण येईल? प्रभूजी भाव असतील, 4 दिवस उठणार नाहीत, आता माळाच करतात. अहो आता खिचडी बनवायची की? श्रीकांत प्रभूंना सांगा. श्रीकांत प्रभू भावात पडलेत, आता काय खरं नाही. आणि आम्ही पडले व्हीलचेअरवर. किती प्रेम करतात भगवंत तुमच्यावर, तुम्हाला माहितच नाही. कधी कधी बघा डायरिया लागतो. आधी आपण 6-6 उपवास असेच करायचो, 4-4 उपवास. आता एकादशी म्हणले की लटलट कापते. भले खाऊन करतो, लेकिन उद्या एकादशी आहे. ती भगवंताची पावर आहे. आणि जेवढा अहंकार भक्ताचा भगवंत जेवढं लवकर शोध करतात, कृपा करतात, प्रेम देतात, तेवढं ज्ञानियार योगीवर होत नाही कृपा.
मागच्यांना काय चाललंय समजते ना? का राम राम गंगाराम, हम तो चले परदेस, तुम भी जाओ. या कथा ऐका, प्रसाद खावा आहे. किती मिनिटे प्रभू अजून? कितीपर्यंत करायचं? 10 मिनिटे. ओके. थँक्यू प्रभू, खूप आनंद झाला. कोई तो हमारे साथ है. निर्विशेषवाद म्हणजे काय? आपण अशा भावनात भ्रांतीत राहायचं नाही की आपण दीक्षित भक्त झालो की मोठा भक्त झालो. आपण निर्विशेषवादीच आहोत आधी अजूनही. का? कारण की भगवंताप्रती रस किंवा संबंध नाहीये. जो प्रभुपाद म्हणतात भगवंताप्रती रस किंवा संबंध स्थापित नाही झाला तो निर्विशेषवादी. सूर्य आकाशात असतो का खोलीत आला आपल्या? आपल्याला उकाडा का लागतोय? सूर्य आकाशात असून आपल्याला उकाडा लागतोय. जर सूर्य खोलीत आला तर काय होईल? कधी उकाडाच लागणार नाही. 1 सेकंडच्या आत सगळेच प्रॉब्लेम संपले. बायकोही फ्री आणि मी पण फ्री है ना, आपण पण फ्री. तसं भगवंत म्हणतात मी निर्विशेष रूपात या अख्ख्या जगाचं पालन करतो. सूर्य जसा आकाशात असून आपली किरण देतो. घाबरलो, मला वाटलं तर पाय वरतं खाल्लं. नाही होते खाल्लं घुसाई, पोरांचं काय नेम आहे ना, होते घट्ट मान. निर्विशेषवादीची जसं सूर्याची जी किरणं जातात ना, तशी भगवंताची किरणं शरीरातनं किरणं निघून आपण भगवंताच्या किरणामध्ये, शरीररूपी किरणामध्ये, निर्विशेषमध्ये आपण वास करतो. आणि हा भौतिक ब्रह्मांडाचा वास कुठे आहे? ब्रह्मदेवाचं जे कमळ आहे, भगवंताच्या नाभीतनं जे कमळ जे ब्रह्मदेव बसलेत त्याच्या दांड्यामध्ये आपण आहे. कशामध्ये? त्याच्या नाळेमध्ये आपण बसलोय. नाल्यात नाही, नाळ. नाळ म्हणजे कमळाची दांडी. त्यात 14 भुवन त्या कमळाच्या दांडीत आहेत. वाटतंय का? जागा बघून किती मोठी दांडी. ही पृथ्वी किती मोठी आहे, तेवढी मोठी दांडी आणि सगळं 14 भुवन त्या दांडीत बसले. आणि आपण खाली मर्सिडीज आहे आपल्याला वाटतं मी केवढा मोठा दांडी. कुणाकडे रागाला मला दुसऱ्या गाडीचं नाव सांगा मला. त्यामुळे ते बोलताना गाड्यांचे कंपनीचे नावं येत नाहीत. बरं ब्रिझा. प्रभूजी आमच्याकडे ब्रिज आहे, मर्सिडीज म्हणा. मर्सिडीज पुन्हा जास्त लोकांकडे नसेल, महाग. ऑडी तर ते गोलोकमध्ये गेल्यासारखे आपल्यासाठी. तर माना अशा प्रकारे भगवंत गोलोकमध्ये बसून विष्णू, ब्रह्मा, शिव या भौतिक ब्रह्मांडाचं नियमन यांच्याद्वारे करवतात. भगवंताला फक्त बासरी वाजवायची, खीर खायची, आता दूध पिल थोड्या वेळात, एवढंच काम आहे, बासरी वाजवायची. आपण मला मग काम कोण करतंय? ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गा देवी काम करते. तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. पुराणातली एक लाईन सांगतो तुम्हाला, आजपर्यंत कळत का आपली स्लो प्रगती चालली. आपण जो भोग लावतो ना, भगवंत खात नाहीत. तुझ्या रोगच भोग लावला. भगवंत खातात पण कृष्ण खात नाहीत, विष्णू खातात. कोण खातात? आपल्यामध्ये भाव नसल्यामुळे, वैदिक भक्ती असल्यामुळे महाविष्णू भोग स्वीकार करतात. कृष्ण राधाच्या रूपात. हे कोण आहेत? राधा श्याम सुंदर नाही आहेत, हे लक्ष्मीनारायण आहेत. वाचलं ना भागवतमय सगळ्यांनी. जोपर्यंत आपला भाव जागृत होत नाही, रसमध्ये स्थापित होत नाही, राधा श्याम सुंदर नाही आहेत. हे लक्ष्मीनारायण आहेत. आणि लक्ष्मीनारायणाने जिवंत संबंध न्यूट्रल असतो. त्यामुळे तुमचा भोग लक्ष्मीनारायण खाल्ला की आशीर्वाद मिळतो, पण प्रेमाचा आशीर्वाद मिळत नाही, मुक्तीचा आशीर्वाद मिळतो. कळलं का? का उशीर होतोय? आणि आपल्या घरचे भोग बघितले तर वा काय भोग लावतात. कधी कधी खरकाट, कधी कधी फ्रीज मधलं अर्ध खाल्लेलं. भोग विधिवत लावावा. सगळेच लावत असतात, त्याचा टाइम वेस्ट करायला नको. ज्या दिवशी राधा श्याम सुंदर राधा राणी तुमचा भोग स्वीकार करेल, तुम्ही 3 दिवस किंवा आठवड्यात ह्या जगात सोडून गोलोकधामात प्रवेश होईल. हरी बोल. आपण कशाला आलोय कथेमध्ये? गोलोकला जाण्यासाठी आलोय. गोलोक एअरवेज. ह्याचा मोबाईल नंबर काय आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
खूप सोपं आहे. गोलोकला कसं जायचं? भोग लावायचा, गुलाबजामुन खायचं, हरे कृष्ण करायचं. अहो ह्यात तर गाडी फसली. एवढं सोपं असतंय का? खूप सोपं असते हो, कारण की तुम्ही भक्त आहे, ज्ञानी आणि योगी नाहीये. तुम्ही जे लोक इकडे बसलाय ना, तुम्ही जे लोक इकडे बसलाय, मागच्या जन्मी तुम्ही काय काय करून आलाय? सांगा बरं, काय काय करून आलाय? असू दे, पकडतो 10 मिनिटं. खाचो हाबू डुबू भाय, वर गेलो खाली आलो, स्वर्गात गेलो कधी? श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय, गौर निताय की जय, शिल प्रभुपाद की जय. कधी वरती गेलो? इंद्र झालो, स्वर्गात ब्रह्म झालो वरती, आणि कधी डुक्कर झालो. ह्याला म्हणतात खाचो हाबू डुबू भाई. तुम्ही मागच्या जन्मात योग केलाय, ज्ञानी आहात, सगळं झाल्यामुळे तुम्हाला तर शेवटी भगवंताने भक्ती दिली. भगवान म्हणले सुद्धा मला, मी सगळं काय देऊ शकतो, वैकुंठ पण देऊ शकतो, मुक्ती पण देऊ शकतो, पण भक्ती नाही देणार. आणि आपल्याला काय दिले भगवंतांनी? हरे कृष्णा. काय दिले भगवंतांनी? भक्ती दिली. मीच कन्फ्युज झालो. असा सुंदर हवा पण आली, हरे कृष्णा. भगवंताने आपल्याला काय दिले? भक्ती दिली. भक्ती कुणाला देतात भगवंत? आपल्या लोकांना देतात. कुणाला देतात? निजजन, राधाराणी, यशोदामा. त्यांच्यानंतर तुम्हाला भक्ती दिली हनुमानानंतर. हाय का किंमत? भगवंत मोक्ष देतात, त्रिलोक त्रिभुवन देतील तुम्हाला. शिव बनवतील, ब्रह्मा बनवतील, सिद्धी देतील, पण सेवा देणार नाहीत. काय देणार नाहीत? सेवा म्हणजे काय? प्रेम. आई मुलाची शी का काढते? आई मुलाचे टॉयलेट का काढते? कधी पण प्रेम आहे. सांगून किंवा वाचून प्रेम आहे का? त्या प्रॅक्टिस केली आहे ना 9 महिने, प्रेम ऑटोमॅटिक दूध आलं, ऑटोमॅटिक मुलाचे टॉयलेट बाथरूम काढते. बापाचं आणि मुलांचं प्रेम का असतं? कोण शिकवायला गेलं का लग्नाआधी? का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो का आपण, हे बोर्ड असं प्रेम करा, असं असं करत असते, असं असं. जोपर्यंत हे ग्रंथ पण आपल्या हृदयंगम होत नाहीत, हरे कृष्ण महामंत्र साक्षात भगवंत हे जोपर्यंत कळत नाहीत, तोपर्यंत आपण ढेकळं फोडणार, ढेकळं. आपल्याला भक्ती मिळाली, भक्ती सगळ्यांना मिळत नाही. आणि जो 1 दिवसासाठी जरी ह्या मंदिरात आज येऊन बसलाय, कुठल्याही रविवारच्या सत्संगाला, कुठल्याही प्रोग्रामला, कीर्तनला, प्रसाद खाल्ला एकदा जरी, पुढचा जन्म त्याला मनुष्य गॅरंटी आहे. त्यासाठी तरी या. कशासाठी या? पुढचा जन्म डुकराचा किंवा बैलाचा किंवा उंटाचा मिळू नये, मनुष्याचा मिळावा, म्हणून मंदिरात तरी या. आहे का नाही? ते ज्ञान बाजूला राहू दे, सगळं बाजूला राहू दे. ह्यांना पकडा, भक्तांना पकडा, हरिनाम पकडा. हसत खेळत तुम्ही गोलोकला जाते. इथं काही ज्ञानाचं डिबेट नाही किंवा योग अभ्यास, सिद्धी तुमच्या जागी बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण भक्ती म्हणजे प्रेम. आणि जिथं सेवा असते तिथं प्रेम असते. तुमच्या सेवे बगैर जगात 2च व्यक्ती तुमची सेवा करणार, तुमच्याकडनं काही न घेता. कोण कोण? तुमच्याकडनं काही अपेक्षा न करता 2च व्यक्ती तुमची सेवा करतात ह्या जगात. कोण कोण? एक तर आई आणि एक कृष्ण. का? तुम्ही ह्यांच्या पोटातनं निघालेला आहात, तुम्ही ह्यांचा अंश आहेत. म्हणून भगवंताची इच्छा असते सगळे जीव माझ्याकडे यावेत, कारण की मी ह्यांचा पिता आहे. आपण भगवंतांचे अंश आहोत. आपण स्वाभाविक दृष्ट्या चिन्मय आनंदमय आहेत. म्हणून आपल्याला हे इस्कॉनमध्ये बरं वाटतं, कथेमध्ये बरं वाटतं. त्यामुळं तुम्हाला जे भगवंताने गिफ्ट दिले आहे ना, हे टाकाऊ नाहीये आणि कुणाच्याही पदरात पडत नाही. दुर्योधन सारखं दुर्योधनच्या पदरात गिफ्ट पडलं नाही. आपण कोण कुठने आलो, त्यांच्या पदरात गिफ्ट पडले. आता सगळ्यांनी काय करायचं? जसं गर्भवती महिला 9 महिने काय ठेवते? पोटात गर्भ ठेवते, काळजी घेते. तसं तुम्ही काय करा? आपल्या गर्भात हरे कृष्ण महामंत्राचे प्रेम आहे, त्याला जोपासा. त्याचा निंदा करून, द्वेष करून, भांडणं करून, वरबाडून
गुरुनिंदा करून, कुणाला दुखवून हे नष्ट करू नका, कारण की वेळ फार कमी आहे आणि आता तर युद्धाच्या कगारावर आपण आलोयच. हम सब कहाँ बैठे हैं? बारूद की ढेर पे बैठे हैं. पहिले गोबर के ढेर पे बैठते थे पहिल्या काळी, आज कुठं बसले? बारूद की ढेर पे, और आदमी सिगरेट पी रहा है. मायाचे सिगरेट घेऊन माणूस त्या शोभेचे दारूवर बसून, बॉम्ब ब्लास्टवर बसून तो आत्महत्या करतोय. कसा आत्महत्या करतोय? भक्तांशी द्वेष करणं, भगवंताशी द्वेष करणं, श्रीरामाशी द्वेष करणं, गायची हत्या करणं, भगवंताकडे पाठ फिरवणं, हा तो स्वतःची हत्या करतोय. आणि पुढचा जन्म त्याचे आई वडील वेगळे असणार, भाऊ बहीण वेगळे असणार, आपली मंदिरं वेगळी असणार, आपण सगळं पुढच्यांनी भेटू न भेटू दुसरे आपण भक्त लोकांबरोबर असणार. त्यामुळं सेवा करायची, जिम्मेदारी करायची, पण आसक्ती भगवंतामध्ये आणि सेवेमध्ये ठेवायची. परमपूज्य रामनाथ स्वामी महाराज म्हणतात, सेवेमध्ये आसक्ती असावी, सेवेच्या पद्धतीमध्ये नाही. कळालं? आसक्ती सेवेमध्ये असावी, सेवेच्या पद्धतीमध्ये नाही. मी फक्त ड्रेसिंगच करणार, दुसरं काही सांगायचं नाही. मी फक्त कुकिंग करणार, भांडी तुम्ही घासायची, ह्याला सेवा म्हणत नाहीत. ठीक आहे, शरीराच्या कॅपॅसिटीनं जे काय आलं बाबा घेऊ शकता घ्या. आता भगवंत असं म्हणत नाही की तू नाही कसा म्हणला, असं नाही. नाही म्हणू शकता पण सिन्सिअरली, हो म्हणू शकता सिन्सिअरली, है ना. तर असं हळूहळू करून प्रयास करायचे. भक्ती क्रमिक प्रोसेस आहे. हळूहळू करून भक्तीमध्ये केल्याने 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 एक दिवस प्रेम वाढेल. हळूहळू सेवा केल्याने तुमचं स्वरूप प्रकट होईल. इन सब के लिए भक्ति की आवश्यकता पड़ती है. कभी कभी मायावादी हरे कृष्ण महामंत्र का जप करते भी पाए जाते हैं, यद्यपि उनका लक्ष्य ब्रह्म से तादात्म्य में होता है. कधी कधी लोक नारायण नारायण करतात, हरे कृष्ण महामंत्र करतात, पण त्यांचं लक्ष कुठपर्यंत असतं? ब्रह्ममध्ये लीन व्हायचं. कारण की ही लोक संसाराला एवढी वैतागलेली असतात, नातेगोत्यांना, रिश्तेदारीमध्ये, भगवंताप्रती एवढे वैतागलेले असतात की ह्यांना काहीच नको. आता ना शरीर नको, इंद्रिय नको, कुठं ते किडनी स्टोन, कॅन्सर घेत बसता. जाऊ दे, विलीन होऊन जाऊ ब्रह्मात. भगवंतामध्ये विलीन होणं ह्याला म्हणतात स्पिरिच्युअल सुसाइड. भगवान समुद्रात बूंद थेंब मिसळला, संपलं. आता तुम्हाला अस्तित्व नाही राहणार. सुसाइड करण्यासारखं आहे. तुम्ही ना फार खिचडी खाऊ शकता, ना भात डाळ भाजी गुलाबजामुन. भगवंतामध्ये गेल्यावर हे काय टेस्ट मिळणार नाही. त्यासाठी म्हणतात ब्रह्मामध्ये, भगवंतामध्ये विलीन होणं कैवल्य नरका येते. हे नरक आहे. त्यामुळे हनुमानजी सारखी भक्ती करायची, अर्जुनासारखी, मीराबाई सारखी, राधासारखी भक्ती करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे भगवंताची सेवा होईल, आनंद होईल त्यांना आणि आपल्याला पण. इन सभी विधियों में चाहे कोई कर्म हो, ज्ञान हो, योग हो, भक्ति आवश्यक है. यही इस श्लोक का सारांश है. तर भक्तीमध्ये तुम्ही योग मिसळा, योगामध्ये भक्ती मिसळा, ज्ञानामध्ये भक्ती मिसळा, भक्तीमध्ये प्रेम मिसळा. हे ऑटोमॅटिक तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आता एक दोन प्रश्न घ्यायचे का? कोणाची इच्छा आहे, कोणाचे काही प्रश्न आहे तर एक दोन घेऊ शकतो, नाहीतर आता कीर्तनाकडे वळूया, वेळ झालेला आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.